सगळ्यांचं स्वागत आहे। चर्चेला सुरुवात करणार आहोत। सुरुवातीला भोईटे सरांकडे जाईन। भोईटे सर, खरं तर आपण या 60 टप्प्यामध्ये लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत हे बघतोय। महत्त्वाची गोष्ट अशी की मुंबई मधला जो टप्पा आहे तो सगळ्यात शेवटी असणार आहे। याविषयीचं वैशिष्ट्य काय सांगाल आणि याचा फायदा नेमका कसा घेतला जाणार आहे राजकीय पक्षांकडून? आता विरोधकांकडून जे सांगितलं जात आहे की भाजपला सर्वात जास्त फायदा होईल, त्यांच्याकडे अजस्त्र मशिनरी आहे, त्याचा ते फायदा घेतील, त्यात काही शंका नाहीये। म्हणजे विरोधकांचा आरोप अगदी तथ्यहीन आहे का? आरोप म्हणणंही खरं तर चुकीचं आहे, कारण आपल्याकडे निवडणूक आयोग तशी स्वायत्त यंत्रणा मानली जाते, त्यांनी ते निवडणुकीचं नियोजन केलेलं असतं, टप्पेही ते ठरवतात असं मानलं जातं। मात्र महत्त्वाचा मुद्दा कुठे येतो की भाजपा ज्या पद्धतीनं नियोजन करते ते विरोधकांनाही करता येणं अशक्य नाही आहे। तसं मायक्रो मॅनेजमेंट त्यांना करावं लागणार आहे। तुम्ही आता विचारात मुंबईच्या टप्प्याबद्दल, हा जो आपण मुंबई महानगर जे विकास प्राधिकरण आहे आपलं MMRDA रिजनचा जर विचार केला तर इकडं 10 जागा आहे जवळपास, मुंबईच्या 6 आहेत, एकमेव महानगर जिथं 6 जागा आहेत। त्यानंतर रायगड आहे शेजारी, जर आपण पुढे आलो तो ठाण्यामध्ये 3 जागा आहेत, ठाणे मतदारसंघ ज्यात नवी मुंबई सुद्धा येते। पुढे गेलो तर कल्याण, जिथून मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे खासदार आहेत, त्याच्या पुढे भिवंडी आहे, कपिल पाटील सध्या खासदार आहेत। त्यानंतर इकडे आलो आपण पालघर जिल्ह्यात तर तिथं पालघर आहे। त्यामुळे या संपूर्ण भागाचा जर आपण विचार करून चाललो तर या 10 जागांसाठी जी लढाई होणार आहे ती महत्त्वाची आहे। कारण जवळ 1/5 महाराष्ट्र राज्यातील लोकसभा जागा इथं एकवटलेल्या आहेत, इकडेच आहेत। मतदार सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे मतदार आहेत इकडे। भाजपाच्या बाबतीत काय फायद्याचं ठरतं, जर आपण 2014 2019 त्यातही किंवा महानगरपालिका निवडणुकांचाही मी दाखला देईन 2017च्या, भाजपा कोणत्या पद्धतीनं करतं त्याचाच काही प्रमाणात फटका भाजपा विरोधकांना सुद्धा बसताना दिसतो। भाजपा काय करतं, मतदार लक्षात घेऊन ज्या पद्धतीनं डेमोग्राफिक तिकडे वसलेल्या मतदारांचा जात धर्म त्यांची भाषा त्यांचं मूळ राज्य हे लक्षात घेऊन तिकडचं बळ इकडे होतं। या 5 टप्प्यांमध्ये जो शेवटचा टप्पा आहे महाराष्ट्र राज्यातला तो MMRDA रिजन मधला मुंबई महानगर प्रदेशातला, या भागात उद्या समजा त्यांना कळलं की या भागातले मतदार जास्त आहेत साऊथ मधले, आता त्यातला तिकडचं राज्यांमधले तेवढं जरी तिकडे भाजपाचं बळ नसलं तरी जे नेते आहेत जे मंत्री आहेत म्हणजे केंद्राच्या सत्तेतील त्यांना इकडे आणून जेव्हा धारावी सारख्या मतदारसंघात फिरवलं जाईल आणि शिंदेच्या शिवसेनेसाठी राहुल शेवाळ्यांसाठी मतदान मागितलं जाईल, स्वाभाविकरित्या कनेक्ट होतो ना। हेच होतं दक्षिण मुंबईत काळबादेवी, मलबार हिल आणि पुढच्या काही भागामध्ये जिथं राजस्थानमधले मंत्री, आता तिकडे सत्ता आली आहे भाजपची, मुख्यमंत्री येतील, रोड शो करतील। हेच उत्तर मुंबईत मालाड, कांदिवली, बोरिवली या टप्प्यात होईल, तर तिकडे गोरेगावमध्ये सुद्धा उत्तर पश्चिम त्या भागात सुद्धा होईल जिथं सध्या कीर्तिकर खासदार आहेत। त्यामुळे भाजपाचं हे नियोजन, जर मी कॉपीकॅट व्हा सांगत नाहीये, भाजपा विरोधकांनी काही प्रमाणात जरी वापरलं तरी त्यांना सुद्धा त्यांना मानणारा मतदार आणि फ्लोटिंग वोटर यांना आपल्या पक्षाशी महाआघाडीशी कनेक्ट करण्यासाठी उपयोग होऊ शकेल। एक छोटं उदाहरण देतो आणखी, की वैभव नाईक बसलेले आहेत कोकणातले, 3ऱ्या टप्प्यात बहुधा कोकण आहे, तिकडचं मतदान झाल्यानंतर मावळमध्ये जो रायगडचा भाग येतो त्याचा अपवाद जर आपण वगळला, अर्धा मतदारसंघ रायगडमध्ये आहे तिकडचा, तो जर अपवाद वगळला आपण तर बाकी कोकण हा तसा ठाकरेंच्या शिवसेनेचा बालेकिल्ला, पूर्वीच्या शिवसेनेचा एकसंध बालेकिल्ला होता। ते जर इकडे दरवेळीची जी परंपरा आहे की मुंबईतले कोकणात जातात, कोकणातले मुंबईत येतात, यावेळी मुंबईतले कोकणात जाण्याची शक्यता कमी आहे, कारण मुंबई शेवटी आहे। मात्र कोकणातले मुंबईत येऊन आपल्या उमेदवारांसाठी नक्कीच फायदा करून देऊ शकतात। नियोजनाची विरोधी पक्षांना सुद्धा गरज आहे। अगदी। भोईटे सर, आपल्यासोबत केशव उपाध्ये सुद्धा जोडले गेलेले आहेत भाजपकडून। केशवजींना खरं तर माझा हा प्रश्न आहे, जसं भोईटे सर आपण ज्या वेळेला ही यादी जाहीर करण्यात आली होती भाजपकडून 20 उमेदवारांची, त्यावेळेला आपण बोललो होतो की या वेळेला भाजपने उत्तर महाराष्ट्रामधून 4 महिलांना उमेदवारी दिली आहे आणि मराठवाड्यामधून 5वं नाव पंकजा मुंडे यांचं आलेलं आहे। या सगळ्या संबंधी मला विचारायचं आहे केशवजींना, यावेळेला महिला उमेदवार आपल्याला जास्त दिसत आहेत, चांगली गोष्ट आहे खरं तर, मात्र उत्तर महाराष्ट्रामधून 4 महिलांना संधी देण्यामागे नेमकं भाजपचं काय रणनीती आहे? खरं म्हणजे या ठिकाणी पुढारी किंवा एकूण वर्तमान मीडिया माध्यमांनी
या गोष्टीचं स्वागत करायला पाहिजे होतं की जेंडर बेस विसरून. म्हणजे बऱ्याच वेळा असं असतं की राजकारणामध्ये ज्याने राजकारण अधिक बघितलंय सगळ्यांना माहित असं की साधारण जिंकणारा उमेदवार बघताना शक्यतो बऱ्याच वेळा म्हणजे आणि राजकारणामध्ये पुरुषांचं पर्सेंटेज जास्त आहे महिलांपेक्षा. पण त्या स्थितीमध्ये आज महिलांना अधिकाधिक प्राधान्य दिलं जातंय. मोदीजींनी आरक्षणाची घोषणा केली आणि हे सगळ्या पार्श्वभूमीवरती एकाच विभागातनं 4 महिला, मराठीतली 5वी महिला जाहीर केले, 20 पैकी 5 महिला असणं, मला असं वाटतं की या गोष्टीचं एक स्वागत केलं पाहिजे की भारतीय जनता पार्टी जेंडर बायस मानत नाही, एक प्रकारे स्त्री पुरुष असं मानत नाही. तर जो त्या ठिकाणी असेल, अनेक ठिकाणी म्हणजे तुमच्या माहितीसाठी सांगतो की मुंबईमध्ये बऱ्याच वेळा तर असं असतं की इतर राजकीय पक्ष ठरलेल्या फक्त म्हणजे महापालिका नगरपालिकेला नाईलाजानी महिला उमेदवार महिला आरक्षित न देतात. भारतीय जनता पार्टी असा पक्ष आहे की ज्यांनी खुल्या जागेत सुद्धा जिथं स्त्री पुरुष उभारू शकतात अशा ठिकाणी महिलांना उमेदवारी दिली. ह्याची मी उदाहरण मुंबईचं अनेक ठिकाणी सांगू शकतो. त्यामुळे भारतीय जनता पार्टी अशा प्रकारचं चांगले उमेदवार ही भारतीय जनता पार्टीची भूमिका आहे. काम करणाऱ्या कर्तृत्वान, मग ती असो स्त्री असो अथवा पुरुष असो अथवा अन्य कोणी असेल, या सगळ्यांना सोबत घेऊन जायचं, त्यांना समर्थन द्यायचं, ही भारतीय जनता पार्टीची भूमिका आहे. त्यामुळे मला असं वाटतं की माध्यमांनी त्या प्रकारचं स्वागत करायला पाहिजे होतं. केशवजी, माध्यम याचं स्वागतच करतायत. म्हणजे पुढारी न्यूज हा जेव्हा मुद्दा उपस्थित करतं त्यावेळेला मी जेव्हा प्रश्न विचारला तेव्हाच म्हटलं की ही चांगली गोष्ट आहे. मात्र आणखी एक प्रश्न विचारला जातो, पूनम महाजन यांच्या जागेचं काय होणार? म्हणजे असं नको की एकीकडे जास्त महिलांना संधी दिली आणि दुसरीकडे गमावलं. मला असं वाटतं की प्रत्येक पार्टी, मगाशी मी असं म्हणालो की सर्वासार विचार करून उमेदवारी देत असते. त्यामुळे अजून मुळात पूनम महाजन यांच्या उमेदवारीवर काही तुम्ही निष्कर्ष काढायची घाई पण करता कामा नये. जेव्हा केव्हा उमेदवारी जाहीर होईल त्यावेळी आपण त्यावर चर्चा केली पाहिजे. त्यामुळे आजच त्याच्यावरनं एक इकडे दिलं म्हणून तिकडे काढून घेतलं असं असणं संबंध कारण नाही. पूनम ताईनं सुद्धा 2 वेळा 14 साली 19 साली भारतीय जनता पार्टीची उमेदवारी दिली आहे. त्यामुळे अजून त्या जागेचा निर्णय व्हायचा आहे. त्यामुळे मला असं वाटतं की एखाद्या गोष्टीतून घाई काढणं बरोबर नाही. काढून घेतलं किंवा दिलं, मुळामध्ये महिला बरोबरीने आज सगळे काम करतायत तर त्यांना स्थान तसं दिलं पाहिजे. या भूमिकेचे आम्ही आहोत. त्यातून या प्रकारचं चित्र तुमच्या समोर येते की महिलांना अधिक संधी मिळते. बरं, ठीक आहे. आपल्यासोबत वैभव नाईक सुद्धा जोडले गेलेले आहेत. वैभवजींना मला प्रश्न विचारायचा आहे. वैभव नाईक यांच्याशी पुन्हा एकदा जोडलं जाण्याचा प्रयत्न करूया. शिंदेच्या शिवसेनेचे अरुण सावंत आपल्यासोबत आहेत. अरुणजी, अजित पवार यांच्यासोबत फारसं काही जमत नव्हतं अशी कारणं दिली गेली ज्यावेळेला शिंदे गट हा शिवसेनेमधून काहीसा विलग झाला त्यावेळेला. आताचं नेमकं काय चित्र आहे? म्हणजे ठाकरे तिकडे जास्त जागा मागतायत, मात्र शिंदेच्या शिवसेनेला युतीमध्ये तितक्या जागा मिळताना दिसत नाहीयेत. काहीतरी कुरबुरी चालू आहे, चढाओढ सुरू आहे असं बोललं जात आहे. सर्व पहिली गोष्ट म्हणजे कोणत्याही प्रकारे या महायुतीमध्ये कुठल्याही प्रकारची जरा सुद्धा कुरबुरी सध्याच्या घडीला चालू नाहीये. पहा, जेव्हा आपण युतीमध्ये काम करतो, मिळून काम करतो, तेव्हा कुणाला तरी जास्त मिळतं, कुणाला तरी कमी मिळतं, परंतु सर्व पक्षामध्ये सामंजस्यपणा असल्यामुळे आम्ही एकच ध्येय ठेवलेलं आहे आणि ते म्हणजे देशाचे पुढील पंतप्रधान सुद्धा आदरणीय नरेंद्र मोदीजी यांनाच भरमसाठ मतांनी निवडून आणायचं, प्रचंड मतांनी निवडून आणायचं. त्याकरिता एखादं पाऊल जर मागे घ्यावं लागलं एखाद्या पक्षाला आणि दुसऱ्याचं पुढे जात असेल तरी आम्ही त्याच्याकरता तयार आहोत. दुसरी गोष्ट म्हणजे जगामधील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या भारत देशामध्ये आता 7 टप्प्यांमध्ये हा महोत्सव सुरू होत आहे. महाराष्ट्रामध्ये तो 5 टप्प्यांमध्ये साजरा केला जाईल आणि त्याच्याकरिता आमची शिवसेना पार्टी भक्कमपणे तयार आहे आणि त्याकरिता जर एक पाऊल मागे जरी आमचं पडलं घ्यावं लागलं तरी आमची त्याकरिता तयारी आहे. परंतु ज्या जागांवरती आम्ही उभे राहू त्या 100% आम्ही निवडून आणू हा आम्हाला पूर्णपणे विश्वास आहे. आणि हा सुद्धा विश्वास माझ्या पक्षाला आणि मला आहे की ज्या 13 जागा आम्ही लढलो होतो त्या 13 जागांवरती आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, अमित शहाजी आणि केंद्रीय नेतृत्व आम्हाला न्याय देईल हा विश्वास अजूनपर्यंत आहे. आणि आमच्यामधील कुणीही मागील खासदार नाराज होणार नाही ही ग्वाही मी आपल्या चॅनल मार्फत देऊ इच्छितो. अरुणराव थोडंसं मी मध्ये येतो. मुद्दा असा आहे की धनुष्यबाणवाली ओरिजिनल शिवसेना तुमची आहे आता निवडणूक आयोगाकडून. त्यामुळे तुम्ही 13 जागा लढवल्या नव्हत्या, तुम्ही 23 लढवलेल्या युतीमध्ये असताना, मूळ युतीत असताना 2019ला. आता डबल आकडी मिळण्याचे वांदे सांगितले जातात आहे. परभणी,
म्हणजे ज्या परभणीबद्दल जगात जर्मनी आणि देशात परभणी म्हटलं जातं किंवा युरोपात जर्मनी आणि जगात परभणी म्हटलं जातं, त्या परभणीची तर परंपरा शिवसेना आणि फक्त शिवसेना ती सुद्धा कदाचित अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडे जाण्याची शक्यता वर्तवली जाते आहे. ठाणे जो मुख्यमंत्र्यांचा बालेकिल्ला तिकडे सुद्धा सांगितलं जातं कल्याण तुम्हाला देतोय ना मुलासाठी, मग ठाणे आम्हाला द्या. अशा अनेक जागांवर चढाओढ काय खरं तर खेचाखेची सुरू असलेली दिसते आहे. अशा वेळी कसं म्हणायचं असं, म्हणजे आज दीपक केसरकर सुद्धा ज्येष्ठ नेते शिंदेच्या शिवसेनेचे ते सुद्धा बोलले की नाही ना आम्हाला मोदींना पंतप्रधान बनवायचं आहे, आम्ही विधानसभेचा विचार करू. आता फक्त राज्यापुरतं संतुष्ट राहायचं असं तुमच्या पक्षानं ठरवलंय? नाही, पहा, प्रश्न राज्यापुरतं संतुष्ट राहायचं की देशापुरतं हा नाही. सध्याच्या घडीला आम्हा तिन्ही पक्षांचं एकच लक्ष आहे की विकासाला साथ देणारे जे कोणी असतील आणि त्यात सर्वात नंबर 1 सध्या जर कोणाचा लागत असेल तर देशामध्ये आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि राज्यामध्ये आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे. तर आम्ही सर्वांनी मिळून एक ठरलेलं आहे, आमचं पक्क झालेलं आता की आपल्याला या देशाला पुढे न्यायचंय. आपल्याला जगामध्ये जर सर्वात मोठी आर्थिक महासत्ता बनायचं असेल तर आपल्याला मिळून काम केलं पाहिजे. एकमेकाचे पाय ओढून किंवा एकमेकाला ढकलून काही होणार नाहीये. देशाची प्रगती आमच्यासाठी सर्वप्रथम प्राधान्य आहे, या राज्याची प्रगती आमच्यासाठी सर्वप्रथम प्राधान्य आहे आणि त्याकरिता जर काही त्याग करावा लागला तर आमची तयारी आहे. बरं, आपल्यासोबत उमेश पाटील आहेत, अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे. उमेशजी, जसं आता अरुणजी म्हणाले की आमच्यामध्ये कुठल्याही कुरबुरी नाही आहेत, मात्र एक गोष्ट ध्यानात घ्यायला हवी, असं सुद्धा म्हटलं जात आहे की बारामतीमध्ये जर शिवतारेंनी डॅमेज केलं तर या सगळ्याचे पडसाद जे आहेत ते कल्याणमध्ये तुम्हाला बघायला मिळतील. मग नेमकं कसं म्हणायचं की खरंच तुमच्यामध्ये कुरबुरी नाही आहे? हे पहा की 3 पक्षाचं सरकार आहे. महायुतीमध्ये 3 महत्वाचे घटक पक्ष आहेत. वरच्या नेत्यांच्या मध्ये त्या ठिकाणी समन्वय झाल्यानंतर त्याचं पर्क्युलेशन खालच्या कार्यकर्त्यांपर्यंत होण्याला थोडाफार अवधी लागतच असतो. परंतु सगळ्याची एक सामायिक भावना अशी आहे की देशाच्या पातळीवर नरेंद्र मोदींच्या पाठीशी जास्तीत जास्त खासदार महाराष्ट्रामधून पाठवायचे. त्याच्याकरता एक पाऊल मागे घ्यावं लागलं तरी हरकत नाही, अशी सर्वांची तिन्ही पक्षांची भूमिका आहे. जसं तुम्ही आता म्हणालात की परभणीची जागा कदाचित राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडे येऊ शकते, तर त्या ठिकाणची स्थानिक परिस्थिती असते. उमेदवार कोण आहे त्याच्यावर काही वेळेला समीकरण अवलंबून असतात, काही वेळेला त्या ठिकाणच्या सामाजिक समीकरण त्या ठिकाणची त्याच्यावर काही गोष्टी अवलंबून असतात. तर या सगळ्या गोष्टींचा सर्व्हे झालेला असतो. त्यातून इलेक्टिव्ह मेरिट असलेला कॅन्डिडेट आणि इलेक्टिव्ह मेरिट असलेली पार्टी याचा विचार करून त्या ठिकाणच्या उमेदवाऱ्या निश्चित केल्या जातील. मागचं काय पुढचं काय परिस्थिती खूप बदललेली आहे. शिवसेना पूर्वी एक संध होती, ती आता एक संध नाही. राष्ट्रवादी एक संध होती, ती आता एक संध नाही. ज्यांनी त्यांनी आपापलं माप जे आहे ते आता ओळखलं पाहिजे. भारतीय जनता पार्टीची जी परिस्थिती पूर्वीची होती ती आता नाही. प्रत्येकाच्या परिस्थितीमध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं काही ठिकाणी सुधारणा, काही ठिकाणी मायनस, काही ठिकाणी प्लस, काही ठिकाणी मध्यम स्वरूप अशा ठिकाणची परिस्थिती असते. दर निवडणुकीच्या वेळेला परिस्थिती थोडीफार बदलत असते, वातावरण थोडंफार बदलत असतं. आज रोजी देशामध्ये एक कॉमन मात्र सगळ्या लोकांची जनभावना अशी आहे की मोदी साहेबांच्या एवढं मजबूत नेतृत्व देशाच्या पातळीवर इतर कुणाकडेही नाही. इतर कुणाकडे म्हणजे काय, ते विरोधकांकडे नाही. कितीही विरोधक एकत्र आले तरी त्यांच्याकडे मोदींना पर्याय देऊ शकेल असं नेतृत्व नाही. त्यामुळं जनमानस जे आहे ते मोदी साहेबांच्या पाठीशी आहे. त्यामुळं पार्टी कुठली, पक्ष कुठला, उमेदवार कुठला, कोण व्यक्ती आहे, कुठल्या समाजाचा आहे, काय कुठल्या धर्माचा आहे, कुठल्या जातीचा आहे याच्याकडे न पाहता महाराष्ट्रातला आणि देशातला सर्वसामान्य मतदार हा मोदींच्याकडे पाहून मतदान करणार आहे. 7 टप्प्यामध्ये निवडणूक आहेत. उलट प्रचार कामाच्या करता सगळ्याच पक्षांना, सर्वच घटकांना त्याच्यामध्ये व्यवस्थित अवधी मिळणार आहे. प्रत्येक पक्षाचे नेते सर्व मतदारांपर्यंत पोहोचू शकणार आहेत. ही उलट चांगली समाधानाची बाब आहे. निवडणूक आयोगाच्या या संपूर्ण नियोजनाचं आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी म्हणून स्वागत देखील करू. ठीक आहे उमेशजी, तुमचा मुद्दा लक्षात आला. वैभवजी, आतापर्यंतची जी चर्चा झाली त्यामध्ये जी महायुती आहे त्या सगळ्यांचे जे प्रवक्ते आहेत त्या सगळ्यांनी सांगितलंय की आमचं ठरलेलं आहे, आमचे उमेदवार त्यांची यादी सुद्धा जाहीर झालेली आहे. मात्र महाविकास आघाडीचं घोडं नेमकं कुठे अडलंय, कधी ठरणार आहे तुमचं?
खरं तर महाविकास आघाडीच्या बैठका सुरू आहेत. त्यामध्ये उमेदवार 3 पक्षाचे आमचे जाहीर झालेले आहेत. परंतु आज आमच्यामध्ये वंचित आघाडीचा प्रश्न असल्यामुळे त्यांना आम्ही निश्चितपणे सामावून घेण्याचं नेत्यांनी ठरवलेलं आहे. त्यामुळे त्या दृष्टीत बोलणी सुरू आहे. परंतु आपण बघितलं असाल की आता उन्मेष पाटील असू देत किंवा सावंत असू दे, यांनी सांगितल्याप्रमाणे की त्यांना कुठलं हेच नाही आहे, कारण त्यांना उमेदवार ठरवण्याचे अधिकारच आता राहिले नाही आहेत. तर जे काय मोदी आणि शाह उमेदवार देतील त्यांना उमेदवार जाहीर करायचे आहेत. आणि त्यामुळे आमच्यामध्ये आता त्या दोघांनीच स्पष्ट कबूल केलेलं आहे की आमच्याकडे चिन्ह कुठल्या पक्षाचं आहे हे सगळं आता बाजूला राहिलेलं आहे. आणि त्यामुळे त्या आता उमेदवार त्यातले बऱ्यापैकी उमेदवार हे भाजपचेच असतील आणि इतर फक्त हे उमेदवार भाजपच्या उमेदवारांच्या चिन्हावर ह्यांचे उमेदवार आहे म्हणून हे सांगतील. परंतु ते उमेदवार हे भाजपचेच असतील. ज्याप्रमाणे छोटे छोटे पक्ष याआधी सुद्धा आपण बघितलं असाल की गिळकूट करण्याचा प्रयत्न केला. रामदास कदमांनी सुद्धा त्या संदर्भात वक्तव्य केलं. आता शिवतरे करतायत. त्यामुळे ह्या सगळ्या महायुतीमध्ये हे फक्त भाजप ठरवणार तेच होणार आहे आणि भाजप चिन्ह देणार तेच उमेदवार त्यांना करावे लागणार आहेत. आणि याआधी आपण बघितलं असाल की भाजपचं शिष्टमंडळ मुंबईत यायचं, उमेदवार ठरवायचं. आता ह्यांना ताबडतोब आता 3दा म्हणजे उमेदवारी जाहीर ह्या 15 दिवसात 3 वेळा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना दिल्लीला जावं लागलंय. आणि त्यामुळे हे आता उमेदवार दिल्लीतले उमेदवार ठरवणार आहेत की महाराष्ट्रातले उमेदवार ठरवणार आहेत असा प्रश्न महाराष्ट्रातल्या जनतेला पडला आहे. एवढं मात्र निश्चित आहे. अगदी मला हाच मुद्दा घेऊन केशव उपाध्ये यांच्याकडे जायचं आहे. केशवजी, आतापर्यंतचा महायुतीमधले जे तुमचे मित्र पक्ष आहेत त्या सगळ्यांचंच असंच मत झालेलं आहे की मोदींना जिंकून देण्यासाठी आम्ही काहीही करायला तयार आहोत. म्हणजे जे 100% वालं जे वाक्य होतं ते आता खरं ठरताना दिसतंय असं म्हणायचंय का? नाही, त्याचं उत्तर देतोच मी. पण सगळ्यात पहिल्यांदा मला खरंच गंमत वाटली की आपणच स्वतःहून समोरच्याला सेफगोल कसा करायला संधी देतो असं आता उद्धव ठाकरे गटाच्या प्रवक्ते जे बसलेत वैभव नाईक त्यांनी केला. म्हणजे खरोखर एकेकाळी उद्धव ठाकरेंचं मातोश्रीला भारतीय जनता पार्टीसोबत असताना केवढी प्रतिष्ठा होती. त्यावेळी भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते मातोश्रीवर जाऊन चर्चा करायचे. ते एक सन्मान त्यामध्ये सगळ्या उद्धव ठाकरेंना होता. आता मला खरंच उद्धव ठाकरे एखाद्या हॉटेलमध्ये कुठे जाऊन बसतात त्या सगळ्या इतर नेत्यांची चर्चा करताना हा कुठला सन्मान आहे? ते कुठेतरी इतर पक्षांच्या नेत्यांना भेटायला जातात. परवा त्यांनी कीर्तिकरांची उमेदवारी जाहीर केली की लगेच काँग्रेसने त्यावर आक्षेप घेतला. अहो, कुठे उद्धव ठाकरेंचे सन्मान हे इतर पक्ष ठेवतात? मला सांगा बाळासाहेब ठाकरेंच्या सन्मानार्थ कधी काँग्रेसच्या नेत्याने कधी ट्विट तरी साधं केलं का हो? त्यामुळे मुळामध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला ना उमेदवार ना सन्मान आता महाविकास आघाडीमध्ये मिळतोय, ना उमेदवार जाहीर करायची त्यांना हे आहे. सांगलीच्या उमेदवाराचा आता एक काय ते बातमी आली, मोठ्या गाड्या घेऊन सांगलीचा उमेदवार काहीतरी मातोश्रीमधून प्रवेश केला. दुसऱ्या दिवशी काँग्रेसने आम्ही जागा सोडलीच नाही अजून. त्यामुळे या पद्धतीचं उद्धव ठाकरे यांचं म्हणजे म्हणून मला त्यांनीच आठवण करून दिली म्हणून बोलताना आपण नीट मांडणी केली पाहिजे की सगळ्या विषयामध्ये इकडे इतका सन्मान होता, मातोश्रीला इतका सन्मान होता. भारतीय जनता एक मिनिट माझं पूर्ण होऊ द्या वैभवजी, आपण ज्येष्ठ आहात, माझं बोलणं पूर्ण होऊ द्या. असं आहे की या सगळ्या मातोश्रीकडे अतिशय सन्मान होता. तेच उद्धव ठाकरे आज हॉटेलमध्ये जाऊन बैठक करतात किंवा इतर नेत्यांना जाऊन भेटतात, ममता बॅनर्जी जाऊन कुठे हॉटेलमध्ये भेटतात. हे खरोखर सच्च्या शिवसेनेकडे न आवडणं चित्र आहे. ह्याच तर मुद्दा आहे. दुसरा असं आहे की मुळामध्ये एक सगळ्यात महत्वाचं तिन्ही पक्ष महायुतीतल्या तिन्ही पक्षांचं एक ठरलेलं आहे की या देशाच्या विकासाला जो विकासाचा अजेंडा गेले 10 वर्ष मोदीजी पुढे नेत आहेत, तो विकासाचा अजेंडा आपल्याला पुढे न्यायचा असेल तर तो पुढे नेणार नेतृत्व आहे ते म्हणजे एकमेव नेतृत्व आहे ते पंतप्रधान नरेंद्र मोदीजी. आणि या देशामध्ये या क्षणाला अगदी वेगळ्या भाषेत सांगायचं तर म्हणजे महाराष्ट्रापुरतं सांगायचं तर चांद्यापासून बांद्यापर्यंत एकच लहर सगळी दिसते, ती म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींची लहर दिसते. आणि त्यामुळे उमेदवार कोण आहे आता आमच्यासाठी महत्वाचं नाहीये. आता प्रत्येक मतदारसंघामध्ये नरेंद्र मोदीजींनाच लोक निवडून देणार आणि त्यांच्यासाठीच काम उभारणार मतदार देणार हे सगळ्यांना माहिती आहे. आणि त्यामुळे जागा वाटप हा आमच्यासाठी मोठा मुद्दा नाही. ज्या जागा स्पष्ट होत्या की त्यामध्ये कुठलंही नव्हतं त्या जागा आम्ही जाहीर केल्या उमेदवार, त्याचा प्रचार सुरू झाला आणि उरलेलं जागा वाटप सुद्धा आता लवकरच होईल. यांचं मात्र अजून जागा वाटप नाही. वंचितचा अपमान ते करतायत. वंचितच्या नेत्यांनी प्रेस कॉन्फरन्स सांगितलं संजय राऊत खोटे बोलतायत. ही त्या सगळ्यातली अवस्था आहे यांची. त्यामुळे ना यांच्याकडे महाविकास आघाडीकडे न नेता आहे ना कोणीच नाही त्यामुळे. ठीक आहे, वैभव नाईक यांच्याकडून उत्तर घेऊया याचं आणि त्यानंतर भोईटे सरांकडून या सगळ्याचं विश्लेषण जाणून घ्यायचंय. वैभवजी. नाही मी काय म्हणतो की
खरं तर मगाशी उपाध्यायांनी सांगितल्याप्रमाणे महाविकास आघाडीचे उमेदवार ठरलेत आणि ते उमेदवार काही पाठी आले नाहीत. परंतु आपण बघितलं असाल की भाजपने आपले 20 उमेदवार ठरवले आहेत, परंतु शिंदे आणि अजित पवार गटाचं मात्र त्यांनी फुटबॉल केलाय. एखादी उमेदवारी सुनेत्राताई पवारांची उमेदवारी जाहीर झाली, तिकडे शिवतारे बसतायत. इकडे गोडसेंची उमेदवारी शिंदे गटाने जाहीर केली, इकडे भाजपचे लोक हे करतायत. भुजबळांनी स्टेटमेंट दिलंय. म्हणजे ह्यांनी आपले उमेदवार जाहीर केलेत, परंतु शिंदे गटाचे आणि अजित पवारचे उमेदवार जाहीर केल्यावर आता आमच्या रत्नागिरी सिंधुदुर्गामध्ये उमेदवारी जाहीर करणार हे सांगतात भाजप इच्छुक आहे म्हणून. म्हणजे त्या मित्र पक्षांना लटवण्याचं काम केलं आणि शेवटी ह्यांची तुम्ही लिहून ठेवा, ह्यांची 10-15 जागावरच बोळवणी करणार आणि त्यातले अर्धे उमेदवार हे भाजपचेच असणार, त्यांची चिन्ह असणार. ठीक आहे वैभवजी, मुद्दा लक्षात आला. आपण भोईटे सरांकडे जाऊयात. भोईटे सर, महायुती असो किंवा महाविकास आघाडी असो, या दोन्ही गटांमधल्या ज्या कुरबुरी आहेत, हे सगळे प्रवक्ते कितीही नाही म्हणत असले तरी सुद्धा मतदारांना त्या स्पष्टपणे दिसतायत, असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाहीये. मतदारांना दिसतात आणि न्यूज चॅनलच्या माध्यमातून मतदार म्हणजे पुढारी न्यूज आपण सातत्यानं दाखवतोय की ते एन्जॉय सुद्धा करतात आहे की राजकीय क्षेत्रात हे जे काही घडतंय की इकडे प्रवक्ते बोलतायत की होय फक्त मोदी. आज दीपक केसरकर आपल्या ओपन फोरममध्ये होते, त्यांनी ठासून सांगितलं. म्हणजे काही वेळा मला प्रश्न पडला, दीपक केसरकरच बसलेत ना की भाजपचे केशव उपाध्यायांसारखे ज्येष्ठ अगदी विचार करून बोलणारे प्रवक्ते बसलेले आहेत असं मला त्यावेळी वाटलं. इतकं दीपक केसरकरांनी ठासून सांगितलं. आता सुद्धा अरुण सावंत यांच्याकडून तोच अनुभव येतो. स्वाभाविक आहे, एका मेगा ब्रँडवर म्हणजे महाशक्तीवर विसंबून जेव्हा अशी राजकीय पावलं उचलली जातात तेव्हा फार काही आपण तसं वेगळं अपेक्षा ठेवू शकत नाही. शिवसेना सुद्धा एकसंध असताना भाजपासोबत निवडणूक लढवायची तेव्हा मोदींचा फोटो त्या फलकावर मोठाच असायचा. 2019चं लोकसभा निवडणूक आपल्याला विसरता येणार नाही. अर्थात तेव्हा बाळासाहेब ठाकरे सुद्धा मोठे असायचे, उद्धव ठाकरे सुद्धा दिसायचे. आता काय होईल ते आपल्या लोकसभा प्रचारात कळेल. कुरबुरींचा जो मुद्दा आहे तो महाविकास आघाडीमध्ये सुद्धा आहे. तिथं फक्त फोटो इक्वल असतील. फार अति लोकशाही आणि अति समानता मानणारी ती आघाडी असा त्यांचा दावा असतो. मुद्दा तोच आहे तिकडे. मात्र भाजपाने 2014 नंतर ब्रँड मधली लढाई केलेली आहे. ब्रँड मधली लढाई लोकसभा निवडणूक विशेषतः, त्या लढाईत महाविकास आघाडीकडून महाराष्ट्रात किमान 3 चेहरे पुढे येताना दिसतील. राहुल गांधी आहेत देशपातळीवरचं, तेच त्यांना इकडं ब्रँड पुढे आणावं लागणार आहे. लोकांशी तेवढे कनेक्ट करावे लागतील. आता भारत जोडो यात्रा त्यांची मुंबईपर्यंत पोहोचली आहे. त्याचबरोबर उद्धव ठाकरे आणि स्वाभाविकच शरद पवार ज्येष्ठ नेते. मात्र या ब्रँड वॉरमध्ये कशा पद्धतीनं एकसंधपणे जसं महायुतीतील 2 पक्ष मोदींचं नेतृत्व निर्विवादपणे कसलाही संकोच न करता आपण अगदी टोचणारे प्रश्न विचारतो. त्यांचे समर्थक सुद्धा त्यांना ट्रोल करताना दिसतात. समर्थक तरी सुद्धा ते त्या मुद्द्यावर ठाम दिसतात की होय मोदीच. तसं इकडे काय नेमकं होईल तशा तडजोडी करताना मध्यंतरी एक वाक्य मी ऐकलेलं की उद्धव ठाकरेंचा शब्द आम्ही प्रमाण मानतो असं ऐकलेलं. प्रत्यक्षात तसं घडणार आहे का? एका पक्षाच्या नेत्याचा ज्याच्याकडे मेजर शेअर असेल, एक इलेक्टोरल मेरिट जे आपण म्हणतो निवडून येण्याचा निकष, त्या निकषात जे बसतात उमेदवार त्यांचा जसा विचार होतो तसंच क्राऊड पुलर, वोटर पुलर जो नेता असेल त्याचा तसा विचार होणार आहे का, यावर खूप काही अवलंबून राहणार आहे. नाहीतर इथं एकसंधपणे भले आपण म्हणू की मनाविरुद्ध 2 पक्ष असतील त्यात तरीसुद्धा एकसंधपणे समोर जाताना दिसतील. भाजपा स्वाभाविकच आहे 30 ते 35 किमान घेतल्याशिवाय राहणार नाही, ते दिसतच आहे. 30 ते 32, 33 तरी त्यांच्या असतीलच. काही जागा शिंदेच्या शिवसेनेलाच सर्वात मोठा फटका बसताना दिसतोय आपल्याला, तेही स्पष्ट आहे. मग मी परभणीचा उल्लेख केलेला, ठाणे अजून निश्चित नाही. कारण गणेश नाईक जर निवडून येण्याचा निकषाचा विचार केला तर खूप मजबूत दावेदार आहे जे भाजपाकडे आहेत सध्या. शिंदेकडे ठाण्यात आहे कोण असा प्रश्न पडू शकतोय. त्यामुळे खूप काही गमती जमती घडणार आहे, वाद प्रतिवाद होणार आहे. मात्र मुद्दा पुन्हा तोच, महाविकास आघाडी कसं नियोजन करणार, भाजपाच्या मायक्रो मॅनेजमेंटचं अगदी अतिसूक्ष्म व्यवस्थापनाचं, निवडणूक व्यवस्थापनाचं, याच्यावरही बरंच काही अवलंबून असेल. अगदी. आपण उन्मेष पाटील यांच्याकडे जाऊयात. एनसीपी अजित पवार यांच्या गटाचे ते आहेत. उन्मेशजी, खरं तर मला आता विभागनिहाय राजकारणाविषयी बोलायचंय. मराठवाड्याविषयी बोलूयात. आतापर्यंत मराठवाड्यामधल्या बहुतांश लढती जर आपण बघितल्या तर त्या शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी अशा झालेल्या आपल्याला बघायला मिळतात आतापर्यंतच्या. मात्र आता नेमकं तिथले काय घडणार आहे? म्हणजे राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून कुणाकुणाला संधी मिळू शकते असं तुम्हाला वाटतंय?
हे पहा, हे आता चॅनलवर सांगायच्या ह्या गोष्टी नाहीयेत उमेदवारी कुणाला मिळेल, परंतु मराठवाड्यामध्ये निश्चितपणे महायुतीला अत्यंत चांगलं पद्धतीचं वातावरण आहे. मराठवाड्यामध्ये आता जी काही आम्ही सर्वे वगैरे सगळं केलेलं आहे त्याच्यामध्ये एकत्रितरित्या जर आमच्या तिन्ही लोकांनी व्यवस्थित काम केलं तर निश्चितपणे मराठवाड्यामधल्या 80 ते 90% जागा या महायुतीच्या निवडून येतील अशी परिस्थिती आहे. त्या ठिकाणी परभणीची जागा जी आहे ती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनं मागितलेली आहे. मागच्या वेळेला वंचितचा इफेक्ट त्या ठिकाणी असल्यामुळं आमच्या उमेदवाराचा त्यावेळेला पराभव झाला नाही तर तो थोडक्यात निवडून आला असता. आता अत्यंत चांगलं त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला वातावरण आहे. त्या ठिकाणी राजेश विटेकर जे मागचे आमचे उमेदवार होते ते यावेळी देखील इच्छुक आहेत. अर्थात पक्षश्रेष्ठी त्या संदर्भात निर्णय घेतील. औरंगाबाद असेल, नांदेड असेल, जालना असेल, बीड असेल. बीडमध्ये तर पंकजाताई मुंडे यांची उमेदवारी जाहीर झालेली आहे आणि आपल्याला माहित आहे की मागच्या वेळेला त्यांच्या भगिनी देशामध्ये रेकॉर्ड ब्रेक मताने निवडून आलेल्या होत्या आणि आता त्यांचेही रेकॉर्ड त्या कदाचित ब्रेक करतील. औरंगाबाद मध्ये, नांदेडमध्ये आता अशोक चव्हाण हे महायुतीमध्ये आता आलेले आहेत. त्यामुळे मराठवाड्यामध्ये फार चांगली परिस्थिती त्या ठिकाणी राहील. कार्यकर्त्यांनी काही वेळेला उमेदवारी मिळाल्या नाही मिळाल्या याच्या संदर्भानं थोडंसं कार्यकर्त्यांच्या स्तरावर नाराजी नाट्य होईल हे आपल्याला नाकारता येणार नाही. परंतु मगाशी मी सांगितल्याप्रमाणे मतदारांना देशाच्या पातळीवर मोदी साहेबांचं नेतृत्व पाहिजे हा कॉमन फॅक्टर आहे. त्यामुळं जे कोणी मोदी साहेबांच्या सोबतच्या आघाडीत असतील त्यांच्या पाठीशी मतदार राहणार आहे. बाकी इतर पक्ष जे सोबत आहेत त्यांना म्हणजे जसं जर भारतीय जनता पार्टीचा उमेदवार असेल तर त्या ठिकाणी राष्ट्रवादीच्या मतदाराचा उपयोग हा भारतीय जनता पार्टीला होणार आहे. शिवसेनेच्या मतदाराचा उपयोग भारतीय जनता पार्टीला होणार आहे. आणि जर राष्ट्रवादीचा उमेदवार असेल तर महायुतीचा मधले जे आमचे भाजप आणि शिवसेना हे जे घटक आहेत त्यांचा आम्हाला त्या ठिकाणी उपयोग होणार आहे. त्यामुळे तिघ जण एकत्र आहेत. आमचे इतर काही घटक पक्ष आमच्या सोबत आहेत. एकत्रित परिणाम आम्हाला महाराष्ट्रामध्ये किमान आम्हाला 40च्या पुढे जायला काही अडचण येणार नाही. अगदी खरं तर निवडणुका म्हटलं की इतर सामाजिक मुद्दे सुद्धा येतात ज्याचा परिणाम मतदारांच्या माध्यमातून या सगळ्यावरती होत असतो. आपल्यासोबत अरुण सावंत आहेत. अरुणजी, मराठवाड्याविषयी आपण बोलतोय. सध्या काही महिन्यांपासून सुरू असणारं जे मराठा आरक्षणाचं आंदोलन होतं या सगळ्याचा परिणाम मराठवाड्यामध्ये जाणवेल असं वाटतं का तुम्हाला? पहा, नक्कीच जाणवेल, परंतु ते महायुतीच्या बाजूने पूरक असेल. कारण ज्या प्रकारे आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी मराठा समाजाच्या आरक्षणाचा विषय हाताळला आणि कित्येक वर्ष त्यांचा जो काही हक्क त्यांना मिळत नव्हता तो त्यांनी शेवटी 10% आरक्षण मिळवून दिलं. टिकणारं आरक्षण, कायद्याच्या कसोटीत बसणारं आरक्षण मिळवून दिलं आणि त्याला मराठा समाजाने सुद्धा उचलून धरलं. ठीक आहे, जरांगे पाटील यांच्या मागण्या दिवसेंदिवस वाढत जाते ती गोष्ट आता जनता सुद्धा विसरलेली. जनतेला कळलेलं आहे की कारण काही गोष्टी ज्या असतात ह्या कायद्याच्या कसोटीत जेव्हा बसतील तेव्हा मिळतील, त्या काही तात्काळ मिळत नसतात. हे जनता, मराठा समाज जाणतो आणि ते पूर्णपणे महायुतीच्या पाठीशी, एकनाथजी शिंदे यांच्या पाठीशी उभे राहतील आणि देशाचं नेतृत्व सांभाळणारे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी दिलेल्या प्रत्येक उमेदवाराला ते निवडून देतील असा मला ठाम विश्वास आहे. बरं, मला हाच प्रश्न केशव उपाध्ये यांना सुद्धा विचारायचा आहे. केशवजी, तुम्हाला वाटतं का की जरांगे फॅक्टर याचा काही परिणाम मराठवाड्यामध्ये होईल का? कारण मनोज जरांगेंनी फडणवीसांना सुद्धा आव्हान दिलेलं बघितलंय आपण. असं आहे की मुळामध्ये मराठा आरक्षण हा मुद्दा गेल्या अनेक वर्षापासूनचा प्रलंबित मुद्दा होता. हो, खरं म्हणजे ही मागणी की गेल्या 5-7 वर्षातली नाही तर 86 पासूनची मागणी आणि तो इतिहास सगळा आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्या इतिहासावरती पुन्हा जात नाही. पण या मागणीवरती मराठा आरक्षणासारख्या अत्यंत संवेदनशील मुद्द्यावरती जर कुणी न्याय दिला असेल तर तो सुरुवातीला माननीय त्यावेळेचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी ते आरक्षण दिलं. या महाविकास आघाडी सरकारला ते टिकवता आलं नाही आणि पुन्हा एकदा आता नंतर जे आंदोलन झाली, सगळे विषय सुरू झाले, त्याच वेळी मराठा आरक्षणाबद्दलचा अत्यंत डिटेल अभ्यास करून, सर्वे करून त्या या राज्याचे आत्ताचे विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी आहेत, अजितदादा पवार आहेत. मला असं वाटतं या तिघांनी मिळून या विषयात अतिशय गंभीरतेने लक्ष घातलं आणि मराठा आरक्षणाचा एक 10% आरक्षण देण्याचा निर्णय घेतला. त्याचा एक मराठा समाजावरती, मराठा समाजाने जी एक मराठा अस्वस्थता होती
महाविकास आघाडी सरकारच्या काळात हे न्यायालय टिकलं नाही, याबद्दल एक राग मराठा समाजामध्ये होता. ती अस्वस्थता राग नक्की तो कमी झाला, दूर झाला. कारण हे तिघं जे आहेत हे तिघं नुसते बोलणारे नाहीत तर करून दाखवणारे नेतृत्व आहे, अशा प्रकारची भावना सर्वसामान्य लोकांमध्ये आहे. आणि मला असं वाटतं की त्या पद्धतीचं चित्र मराठवाड्यासह महाराष्ट्रामध्ये दिसेल. अगदी. मला मराठवाड्याचा मुद्दा आहे म्हणून मला वैभव नाईक यांना विचारायचं आहे, कारण आत्ताच जर आपण बघितलं तर अंबादास दानवे आणि चंद्रकांत खैरे यांच्यामधलं काहीसं वैर गुरु शिष्यामधलं असेल किंवा काहीशा कुरबुरी समोर येताना दिसत आहेत. दानवेंनी असं म्हटलंय की मला तर गेल्या 10 वर्षांपासून मी इच्छुक आहे उमेदवारी मिळावी यासाठी. तिथे नेमकं काय होऊ शकतं असं वाटतं? वैभवजी, माझा आवाज पोहोचतोय? हा बोला 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 बोला. वैभवजी, मराठवाड्याविषयी आपण बोलतोय. एकीकडे अंबादास दानवे आणि चंद्रकांत खैरे यांच्यामधल्या काहीशा कुरबुरी समोर येताना दिसत आहेत. सकाळी ज्या कुरबुरी होत्या त्या संदर्भात अंबादास दानवे यांनी स्पष्ट विधान केलंय की मी शिवसेनेवर उद्धवजींवर नाराज नाही आणि मी उद्धवजी जो उमेदवार देतील त्या उमेदवारीचा मी प्रचार करणार आणि त्यांना याआधी 2दा निवडून आलं तसंच यावेळी सुद्धा निवडून आणणार असं त्यांनी ठाम सांगितलेलं आहे. आणि त्यामुळे शिवसेनेमध्ये कुरडगुडीचा प्रश्नच या ठिकाणी नाहीये. बरं, या सगळ्याविषयीचं विश्लेषण जाणून घेऊया. भोईटे सर, तुम्ही नेमकं सध्याचं मराठवाड्यामधलं चित्र कसं बघताय? कारण आतापर्यंत अनेकदा शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलेला आहे मराठवाडा. मुंबईनंतर जर कोणता बालेकिल्ला झाला तर तो मराठवाडाच होता, त्यातही संभाजीनगर. मात्र एक वास्तव नाकारता येणार नाहीये विश्लेषण करताना, ते म्हणजे शिवसेनेत फूट पडल्यानंतर जास्तीत जास्त आमदार मराठवाड्यातून सुद्धा हे शिंदेंकडे गेलेले आहेत. त्यामुळे स्वाभाविकच शेवटी कसं असतं, मतदार त्यांच्यामध्ये सहानुभूती असणं, ठाकरेंविषयी निष्ठा असणं हा एक भाग आहेच. फरक आहे तरीसुद्धा राष्ट्रवादी आणि शिवसेनेमध्ये की शिवसेना ही खूपच स्थानिक स्तरापर्यंत संघटनात्मक बांधणी असलेला पक्ष आहे, संघटनेसारखाच पक्ष आहे खरं तर तो. परंतु मुद्दा हा येणार आहे की जे आमदार, जे खासदार स्वतःचं एक त्या मतदानामध्ये शिवसेनेची प्रत्येक पक्षाची, इकडे बसलेले जे प्रवक्ते त्या प्रत्येक पक्षाची मतं आपल्याला जसं जातनिहाय जनगणनेचा 1931चा संदर्भ घ्यावा लागतो तसं महाराष्ट्रात तरी आपल्याला 2014 शिवाय पर्याय नसतो, कारण तेव्हा 4ही पक्ष वेगळे लढलेले. शिवसेनेकडे जे 19% मतं होती त्यातली मधल्या काळातले जे सर्वे आले त्यात दिसत होतं की शिंदेकडे किमान काही महिन्यांपूर्वी 5 ते 6% मतं गेलीत. आता ते कदाचित आणखी वाढलं असेल. मुद्दा त्यातला असा आहे की जरी असं मानलं आपण, वादाकरता गृहीत धरलं की 12-13% मतं असं धरून चालूया की ठाकरेंकडे त्या ब्रँडच्या करिश्म्यामुळे जर कायम असतील, तरी सुद्धा मुद्दा हा येतो की शेवटी निवडणुकीत केवळ क्राऊड पुलर चालत नाही, तर मतदानाच्या दिवशी वोटर पुलर म्हणजे प्रत्यक्षात घरातून मतदारांना मतदान केंद्रापर्यंत घेऊन जाणारी यंत्रणा कुणाकडे आहे ते खूप महत्त्वाचं ठरतं. 2017च्या निवडणुकीत, गुजरातच्या निवडणुकीत काँग्रेसची लाट उसळल्याचं दिसत होतं. होय, मोदी जरी, गुजरातचे मोदी दिल्लीत बसलेले असते, पंतप्रधान असले, तरी सुद्धा गुजरात आम्ही जिंकणार या आवेशात काँग्रेस दिसत होती. निकालानंतर अटीतटीची लढाई होती. मी जेव्हा माझ्या गुजराती मित्रांशी बोललो गुजरातमधल्या, त्यांनी सांगितलं सर्व होतं, अनेक मतदारांना खरोखरच हातालाच बटन दाबाचं होतं, मात्र घेऊन कोण जाणार, त्यांना त्या दिशेनं नेणार कोण? भारतीय मतदारांना कोणाला आवडो न आवडो, अनेकांना खुपणारं वाटेल, ही सवय सर्वच राजकीय पक्षांनी लावली आहे की स्वयंस्फूर्तपणे जाणं वेगळं, तो एक वर्ग असतो, नाही असं नाही. मात्र वोटर पुलर, मतदारांना घेऊन जाणारी यंत्रणा ही राबवावी लागते. त्या पातळीवर ठाकरेंची शिवसेना असो, शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस असो, तिची परीक्षा होणार आहे. कारण त्यांच्याकडे आता आमदारांकडे असलेला सत्तेचा जो घटक असतो त्यातून जी यंत्रणा उभी राहते, आर्थिक विषय येतातच येतात आणि त्यावेळी महाशक्तीशी, भाजपाशी किंवा त्याच्या मित्रपक्षांशी कशा पद्धतीनं सामना करता येईल हा खूपच औत्सुक्याचा विषय आहे. पाहावं लागेल नेमकं काय घडणार आहे ते. अगदी. आपल्यासोबत शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे महेश तपासे सुद्धा जोडले गेलेले आहेत. महेशजी, खरं तर माढ्याविषयी बोलताना आपल्याला अनेक फॅक्टर इथे लक्षात घ्यावे लागतात. त्यासोबतच बारामतीमधून
सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी सध्या चर्चा दिसतेय। मात्र सुप्रिया सुळेंचं नाव जाहीर झालं असलं तरी सुनेत्रा पवार यांचं नाव तशा अर्थी जाहीर झालेलं नाहीये। नेमकं तिथे काय घडेल असं वाटतंय, कारण आता प्रचाराला सुद्धा सुरुवात झालेली आहे त्या सगळ्या ठिकाणी। पहिलं मला माझे मित्र केशव उपाध्यायांना थोडंसं करेक्शन करायचं। ते असे म्हणाले की देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिलं, म्हणजे पुढच्या सरकारने म्हणजे उद्धव ठाकरे सरकारला ते टिकवता आलं नाही कोर्टामध्ये। पहिली दुरुस्ती अशी आहे की मराठा समाजाचं पहिलं आरक्षण पृथ्वीराज चव्हाण आणि अजितदादा यांच्या सरकारने 2014च्या आधी दिलं। ते आरक्षण देवेंद्र फडणवीसांच्या सरकारला कोर्टामध्ये टिकवता आलं नाही। वास्तविक ते आरक्षण 16%च होतं। दुसरा प्रश्न आपण माड्याच्या संदर्भातला विचारला। आता माडा स्वाभाविक आमची देखील चाचणी चालू आहे, परंतु ज्या पद्धतीचा एक उमेदवार म्हणजे विद्यमान स्थानिक सिटिंग MP रणजितराव नाईक निंबाळकर यांना जी परत उमेदवारी भारतीय जनता पार्टीने दिली, त्याच्यामुळे त्या अख्ख्या पट्ट्यामध्ये संभ्रमाचं वातावरण आहे। म्हणजे रामराजे नाईक निंबाळकर फलटणचे जे अजितदादांच्या सोबत गेलेले त्यांनी त्या ठिकाणी दोंडाचा पवित्रा स्वीकारलेला आहे। मोहिते पाटील अकलूजचे माळशिरस तालुक्यातले ते भारतीय जनता पार्टी सोबत आहेत, परंतु त्यांनी ह्या उमेदवारीच्या विरोधामध्ये बंडाचा पवित्रा स्वीकारलेला आहे। आम्ही त्या ठिकाणी आमचे उमेदवार देणार आहोत। त्याच्यामुळे ह्या माड्याच्या सीटमध्ये महाविकास आघाडीचा उमेदवार लागेल। आजची ही पहिली भूमिका मला स्पष्ट करतो। दुसरा विषय आपण बारामतीचा काढला। ठीक आहे, बारामतीला खासदार सुप्रियाताई सुळे परत एकदा निवडणुकीमध्ये उभे राहणार आहेत महाविकासच्या वतीने। 6-7 वेळा त्यांना संसद रत्न महासंसद रत्न हे देखील मिळालेलं आहे। समोरच्या कडनं कोण उभं राहील हे आम्हाला माहिती नाही। मीडियातनं जी नाव येतात तीच आमच्यासाठी समोर येतात, पण ती नावं देखील आमच्यासाठी आदरणीय आहेत। परंतु निवडणुकीला सामोरं जात असताना खासदार सुप्रिया सुळेंचा मुकाबला कर्तृत्वाच्या जोरावर एखाद्या नोख्या उमेदवाराला करता येणार नाही। मग तो कुठल्याही पक्षाचा असला तरी तीच वस्तुस्थिती तुम्हाला सांगतो। खासदार सुप्रिया सुळेंबद्दल आणि पवार साहेबांबद्दल ह्या महाराष्ट्रामध्ये किंवा त्या बारामती जर आपण म्हणायला गेलो तर त्यांच्याबद्दल एक वेगळं मत अट्रॅक्शन लोकांमध्ये आहे आणि त्या सामान्य लोकांमध्ये मिसळणाऱ्या खासदार सुप्रिया सुळे म्हणून त्या ओळखल्या जातात। अगदी सहजच कुणाला अवेलेबल होतील अशा देखील त्यांच्या संदर्भात बोललं जातात, तसं ते वाटतच देखील सुद्धा। आणि गल्ली पासून दिल्ली पर्यंत आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरचे विषय हाताळण्यामध्ये सरकारला घेरण्यामध्ये त्यांनी चांगली कामगिरी बजावलेली आहे। या सरकारच्या कार्यकाळामध्ये देखील त्याला 5-6 वेळा 7-8 वेळा मला संसद रत्न पुरस्कार देखील मिळालेले आणि त्यांच्या कार्याचं कौतुक अनेक मान्यवरांनी इन्क्लुडिंग बीजेपीच्या नेत्यांनी देखील केले। त्याच्यामुळे सुप्रिया सुळेंच्या सीट बद्दल आम्ही आश्वस्त आहोत। उमेदवार कोणी जरी असला तरी लोकशाही आम्ही त्यांना स्वागत करू, परंतु बारामतीची जागा खासदार सुप्रियाताई राखतील हे मी तुम्हाला म्हणजे अतिशय विश्वासाने सांगतो। ठीक आहे, तुमचा मुद्दा लक्षात आला मनीषजी। आपण वैभव नाईकांकडे जाऊया, कारण मला कोकणाविषयी बोलायचं आहे। मराठवाड्यानंतर कोकणाविषयीचं जे काही तिथलं राजकारण आहे ते जाणून घेऊयात। खरं तर कोकण म्हटलं की जास्तीत जास्त पाठिंबा हा ठाकरेंच्या शिवसेनेला मिळताना दिसतो। सध्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या गटाचं असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्या गटाचं फारसं काहीच प्राबल्य त्या ठिकाणी दिसत नाही आहेत। दुसरीकडे आणखी एक वैभवजी, खरं तर राणे फॅक्टर हा सुद्धा तिथे महत्त्वाचा आहे, मात्र तो आता केवळ विधानसभेपुरता उरलाय का? नेमकं काय वाटतं? खरं तर कोकणामध्ये शिवसेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना भरभरून पाठिंबा आहे। 15 दिवसापूर्वी आणि काल पण जो रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि रायगड लोकसभा मतदारसंघामध्ये उद्धवजींचा दौरा झाला त्याला मोठा प्रतिसाद दौऱ्याला मिळाला होता आणि त्यामुळे आज याआधी सुद्धा राणे सुद्धा शिवसेना सोडून गेले होते। राणेंबरोबर शिवसेनेचे त्यावेळच्या 7 आमदारांपैकी 5 आमदार शिवसेना सोडून गेले होते, परंतु ते सगळे आमदार पुन्हा जेव्हा निवडणूक झाली तेव्हा उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या म्हणजे त्या बाळासाहेबांच्या आणि उद्धवजींच्या नेतृत्वाखाली पुन्हा ते निवडून आले। ही वस्तुस्थिती कोकणाबद्दल आहे आणि त्यामुळे आज काही आमदार गद्दार झाले तरी निश्चितपणे आम्हाला खात्री आहे की कोकणातील लोक हे शिवसेनेबरोबर आणि उद्धव बाळासाहेब ठाकरेंबरोबर आहेत आणि आम्ही खरं तर इथले लोक
निवडणुकीची वाट बघतायत आणि या लोकसभेच्या 2 ज्या जागा आहेत त्या दोन्ही जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंना मिळणार आहेत ही काळ्या दगडावरची रेघ आहे. त्याचबरोबर आपण जो राणे फॅक्टरीचा उल्लेख केला, खरं तर आपण बघितलं असाल की अनेक केंद्रीय मंत्र्यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे. राणेंनी सांगितलं की मी उमेदवार म्हणून इच्छुक आहे, भाजपने त्यांचं नाव पुढे केलं आहे. परंतु केंद्रीय मंत्री जे केंद्रीय मंत्री होते, महाराष्ट्रातले तर केंद्रीय मंत्र्यांना उमेदवारी जाहीर झाली आहे, इतर राज्यामधल्या सुद्धा केंद्रीय मंत्र्यांना 2 लिस्ट भाजपच्या जाहीर झाल्या आहेत आणि दोन्ही यादीमध्ये नारायण राणेंचं नाव नाही. हेच त्यांच्या खरं तर राजकीय अस्तित्वाच्या संपल्याचं हे ठळक उदाहरण आहे. आता मी तुम्हाला सांगतो की राणेंना तिकीट देऊ नये, राणे निवडून येणार नाही, जसं लोकांकडे भाजपच्या कार्यकर्त्यांकडे किंवा भाजपच्या वरिष्ठांकडे मेसेज गेला असेल. आता 2 लिस्टला दिल्या नाहीत. एकीकडे उदयनराजे जे 2 वेळा खासदार होते त्यांच्या 2 लिस्टला नाव नाही आलं म्हणून काही लोकांनी भाजपच्या जिल्हाध्यक्षांना जाब विचारला, परंतु राणेंचं 2 लिस्टमध्ये नाव आलं नाही याबद्दल कुठल्याही राणेंच्या कार्यकर्त्याने भाजपच्या कार्यकर्त्याला ब्र सुद्धा विचारला नाही. आणि त्यामुळे त्यांची आता हिंमत भाजपमध्ये त्यांचं आता अस्तित्व किती आहे हे ह्या सगळ्या घडामोडीवरून आपल्याला दिसून येईल. त्यामुळे राणे फॅक्टर या जिल्ह्यामध्ये या कोकणामध्ये नाही. तो त्यांच्या एक मुलगा त्यांचा विधानसभेमध्ये आमदार आहे त्याच्यापुरता या निवडणुकीमध्ये राहील, त्या निवडणुकीनंतर सुद्धा तो राहणार नाही अशी आम्हाला खात्री आहे. आणि निश्चितपणे कोकणातील लोक हे शिवसेना बरोबर थांबतील. खरं तर आताच आपण वैभव नाईक यांची प्रतिक्रिया ऐकली कोकणाविषयीची. राणे फॅक्टर यंदाच्या वेळेला काही चालणार नाही असं त्यांनी म्हटलंय. आणि दुसरीकडे मला आणखी एका जागेविषयी विचारायचंय, ती म्हणजे साताऱ्याची. कारण उदयनराजे भोसले हे इच्छुक आहेत, मात्र अजून तरी त्यांना उमेदवारी जाहीर झालेली नाही आहे. आणि दुसरीकडे त्या भागामधले जे मराठा बांधव आहेत ते आता आक्रमक होताना दिसत आहेत राजेंच्या उमेदवारीसाठी. असं आहे, कोणाला स्वप्नरंजनात राहायचं असेल तर त्याला आपण काही बोलू शकत नाही, आपण काही करू शकत नाही. त्यामुळे वैभव नाईकांनी राणे फॅक्टरी चालत नाही कोकणात अशा प्रकारच्या स्वप्नरंजनामध्ये जरूर राहावं. तो त्यांचा अधिकार आहे, त्यांचा प्रश्न आहे. मुळात असं आहे की हे खरं आहे की कोकणाने भरभरून उद्धव ठाकरेंना दिलं, भरभरून मतदान केलं. कायम कोकण हा शिवसेनेचा आणि नंतर उद्धव ठाकरेंना मतदान करणारा, पाठीशी राहणारा वर्ग राहिला आहे. पण त्याच्या बदल्यामध्ये कोकणला इव्हन उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना काय मिळालं तर पूर्ण निराशा. मला आजही ती पत्रकार परिषद उद्धव ठाकरेंची आठवते की एका अति पावसानंतर दुसऱ्यांदा वादळाच्या वेळी उद्धव ठाकरे कोकणात गेले होते आणि त्यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला की गेल्या वेळी दिलेली मदत अजून आली नाही. उद्धव ठाकरेंचं उत्तर होतं, अच्छा आली नाही का, मला माहित नाही, मी पाहतो. म्हणजे मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरेंची आणि ज्या कोकणाने सातत्याने त्यांची पाठीराख केलं त्याबद्दल उद्धव ठाकरेंची ही प्रतिक्रिया, ही निरुत्साही भूमिका होती, हे कोकणाने अनुभवलंय. त्यामुळे कोकणातनं पुढच्या काळामध्ये किती शिवसैनिक किंवा सामान्य लोक हे उद्धव ठाकरेंच्या पाठीशी उभे राहतील हा प्रश्न आहे. मुळामध्ये हा भ्रम सुद्धा आता काढून टाकला पाहिजे आता या क्षणात सुद्धा की जणू काही फार मोठे शिवसेनेचं विस्तार तिथे आहे. तर ऑलरेडी शिवसेना म्हणजे उद्धव ठाकरे गटाचा उद्धव ठाकरे यांचे आता बाकीच ठिकाणी शिवसेनेचे आमदार आहेत, भाजपचे आमदार आहेत, भाजपचा खाली नगरपालिकापर्यंत विस्तार झाला आहे, इतर पक्षाचा त्या ठिकाणी विस्तार आहे. त्यामुळे मुळामध्ये या सगळ्या भूमिकेतनं आपण पहिल्यांदा बाहेर आलं पाहिजे की जणू काही आता शिवसेनेचा बालेकिल्ला हा राहिला आहे अशी परिस्थिती आता नाही. आणि ती वेळ उद्धव ठाकरे स्वतःच ओढून घेतली. राहता राहिला प्रश्न राणेंच्या तिकिटाचा किंवा उदयनराजेंच्या तिकिटाचा. मुळात भारतीय जनता पार्टीची एक स्वतःची भूमिका आहे, भारतीय जनता पार्टीची स्वतःची. आता तुम्ही ह्या टीका केली होती, तुम्हाला आठवत असेल नितीन गडकरींचं नाव पहिल्या यादीत का नाही, ही टीका तुम्ही केली असेल, तुम्ही माध्यमांनी केली, काही जणांनी केली. गडकरींसारखे इतके ज्येष्ठ नेते त्यांचं उमेदवारी का नाही. तर भारतीय जनता पार्टीची उमेदवारी जाहीर करण्याची पद्धत असते की त्या टप्प्यानुसार विशिष्ट टप्प्यावरती एकूण सगळे गट लक्षात घेऊन त्या पद्धतीने आम्ही उमेदवारी जाहीर करत असतो. त्यामुळे पहिल्या टप्प्यात महाराष्ट्राचा विचारच झाला नव्हता. त्यामुळे महाराष्ट्राचा विचार झाला नसल्यामुळे तुमचा मुद्दा तर लक्षात आलेला आहे. भारतीय जनता पक्ष टप्प्याटप्प्याने येणाऱ्या याद्यांमध्ये ही सगळी उमेदवारांची नावं जाहीर करेलच. तुर्तास खरं तर वेळ कमी पडतोय, मात्र ही चर्चा अशी सुरू राहील कारण लोकसभा निवडणुकीचे बिगुल तर वाजलेलं आहे, प्रचाराचा नारळ फुटलो आहे आणि त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना खरं तर शुभेच्छा आहेत या लोकसभा निवडणुकीसाठी. तुर्तास तुम्ही सगळ्यांनी वेळ दिलात यासाठी धन्यवाद आणि चर्चेमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. पाहत रहा पुढारी न्यूज.